तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपण सर्वांना सांगू इच्छितो की या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत, जे की येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे, तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे। तर सुरुवात करूया सुपर क्लासला। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असं आहे, सर्वात पहिला गणेश उत्सव कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? सर्वात पहिला गणेश उत्सव हा कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, लातूर या ठिकाणी जे आहे मित्रांनो सर्वात पहिला गणेश उत्सव सुरू झालेला होता। पुढचा प्रश्न, सर्वात पहिला गणेश उत्सव कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आला होता ते सांगायचं आहे। सर्वात पहिला गणेश उत्सव हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या हस्ते सुरू झालेला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, लोकमान्य टिळक यांच्या हस्तेचे आहे सर्वात पहिला गणेश उत्सव सुरू झालेला होता। पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केलेली होती? स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कशाची एक स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, रामकृष्ण मिशनची जी स्थापना आहे स्वामी विवेकानंद यांच्या द्वारा झालेली आहे। पुढचा प्रश्न, चाफेकर बंधू यांनी 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या कोणत्या शहरात केलेली होती ते सांगायचं आहे। चाफेकर बंधू यांनी 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या खालीलपैकी कोणत्या शहरात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, पुणे या शहरामध्ये चाफेकर बंधू यांनी 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केलेली आहे। पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ताई ही मुलगी कोणत्या समाजाची होती ते सांगायचं आहे मित्रांनो। महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ताई ही मुलगी खालीलपैकी कोणत्या समाजाची होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ताई ही जी मुलगी आहे मातंग समाजाची एक मुलगी होती। पाहूया पुढचा प्रश्न, मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने खालीलपैकी कोणता एक प्रसिद्ध निबंध लिहिला होता ते सांगायचं आहे। मुक्ताई या मातंग समाजातील मुलीने खालीलपैकी कोणता एक निबंध लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, धार्मिक स्थितीवर हा जो निबंध आहे मुक्ताई मातंग या समाजाच्या मुलीने एक लिहिलेला होता। पुढचा प्रश्न, रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे कोणत्या शासनाने म्हणत होते ते सांगायचं आहे। रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे खालीलपैकी कोणते शासन म्हणत असे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ब्रिटिश शासन किंवा ब्रिटिश जे आहे रायगड किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधित होते। पाहूया पुढचा प्रश्न, गुजरात देशाचा इतिहास हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिलेला आहे? गुजरात देशाचा इतिहास हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, लोकहितवादी यांच्याद्वारे जे आहे गुजरात देशाचा इतिहास हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, स्त्री बालहत्या हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। स्त्री बालहत्या हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, भाऊ दाजी लाड यांच्याद्वारा स्त्री बालहत्या हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणत्या व्यक्तीस म्हटले जात असते? आधुनिक भारताचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, लोकमान्य टिळक यांना जे आहे आधुनिक भारताचे शिल्पकार असे संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांचा आधुनिक भारताचे शिल्पकार असा गौरव कोणत्या व्यक्तींनी केलेला आहे ते सांगायचं आहे। लोकमान्य टिळक यांचा आधुनिक भारताचे शिल्पकार असा गौरव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महात्मा गांधी यांच्याद्वारा जे आहे लोकमान्य टिळक यांचा आधुनिक भारताचे शिल्पकार असा गौरव झालेला होता। पुढचा प्रश्न, स्त्री विचारवती हा प्रसिद्ध संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती? स्त्री विचारवती ही प्रसिद्ध संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, पुणे या ठिकाणी जे आहे स्त्री विचारवती ही प्रसिद्ध संस्था स्थापन करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, स्त्री विचारवती या संस्थेची स्थापना कोणत्या महिलाद्वारा करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे। स्त्री विचारवती या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिलाद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, स्त्री विचारवती ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना आहे सरस्वती जोशी यांच्याद्वारे करण्यात आलेली होती। पाहूया पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते ते सांगायचं आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितव्या क्रमांकाचे सत्याग्रही होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील। पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही एक व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न,
वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही व्यक्ती बनलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोदावरी ही जी नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदी भारतातील कितव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदी भारतातील कितव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. गोदावरी ही जी नदी आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब एक नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. वृद्धगंगा असे कोणत्या नदीस संबोधले जात असते. वृद्धगंगा असे खालीलपैकी कोणत्या एका नदीस संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. गोदावरी या नदीला जे आहे वृद्धगंगा असे संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न, शहरांमध्ये तलावांच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता गॅस वापरला जात असतो. शहरामध्ये तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. क्लोरीन हा जो गॅस आहे शहरातील तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कुपोषण खालीलपैकी कोणत्या अभावामुळे होत असते ते सांगायचं आहे. कुपोषण हे खालीलपैकी कोणत्या अभावामुळे होत असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. प्रथिनांच्या अभावाचे आहे कुपोषण हे एक निर्माण होत असते. पुढचा प्रश्न, हाडे आणि दात यामध्ये कोणता रासायनिक पदार्थ आहे आणि त्याला काय म्हणतात ते सांगायचं आहे मित्रांनो. हाडे आणि दात यामध्ये खालीलपैकी कोणता एक रासायनिक पदार्थ आहे आणि त्याला काय म्हटले जात असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हाडे आणि दात यामध्ये कॅल्शियम फॉस्फेट नावाचा रासायनिक पदार्थ समाविष्ट असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुवेमध्ये असतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुव्यामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. सिगारेटच्या धुव्यामध्ये जे आहे कार्बन मोनॉक्साईड हा एक समाविष्ट झालेला असतो. पुढचा प्रश्न, गौतम बुद्ध अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. गौतम बुद्ध अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. गया बिहार या राज्यामध्ये जे आहे गौतम बुद्ध अभयारण्याची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ओडिशा राज्यातील सिमलीपाल हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे. ओडिशा राज्यातील सिमलीपाल हे प्रसिद्ध अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. ओडिशा राज्यातील सिमलीपाल हे जे अभयारण्य आहे वाघासाठी प्रसिद्ध झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 7 आश्चर्यापैकी सर्वात प्रसिद्ध आश्चर्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील 7 आश्चर्यापैकी सर्वात प्रसिद्ध असलेले आश्चर्य खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ताजमहाल हे जे आश्चर्य आहे भारतातील एकूण 7 आश्चर्यापैकी सर्वात प्रसिद्ध झालेले आहे. पुढचा प्रश्न, महान्यायवादीची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात येत असते ते सांगायचं आहे. महान्यायवादीची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात येत असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याद्वारे जे आहे महान्यायवादी यांची नियुक्ती करण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. महालेखापाल या व्यक्तींची नेमणूक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे केली जात असते. महालेखापाल या व्यक्तीची नेमणूक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे केली जात असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याद्वारे जे आहे महालेखापाल या व्यक्तींची नेमणूक करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 35 वर्षे ही जी वयोमर्यादा आहे उपराष्ट्रपती पदासाठी एकच ठेवण्यात आलेली आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना किती दिवसाआधी द्यावी लागत असते ते सांगायचं आहे. भारतातील राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना ही किती दिवसाआधी देण्यात येत असते किंवा द्यावी लागत असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 14 दिवस अगोदर जे आहे भारतीय राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना द्यावी लागत असते. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळामध्ये प्रथम क्रमांकाचा देश इटली या देशाचे किती जागतिक स्थळ समाविष्ट झालेले आहे ते सांगायचं आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये प्रथम क्रमांकाचा देश असलेले इटली या देशाचे किती स्थळ समाविष्ट झालेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. एकूण 58 जे स्थळ आहेत इटली या देशाचे समाविष्ट झालेले आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये भारताचे एकूण किती स्थळ समाविष्ट आहेत ते सांगायचं आहे. जागतिक वारसा
स्थळ 2021 मध्ये भारताचे एकूण किती स्थळ समाविष्ट आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. जागतिक वारसा स्थळ 2021 मध्ये जे आहे एकूण 40 स्थळ भारताचे समाविष्ट झालेले आहेत. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती वृत्तपत्रे सुरू केलेली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती वृत्तपत्रे सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 6 वृत्तपत्रे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा सुरू करण्यात आलेली होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केसरी हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाही सुरू केलेले आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते? स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. जनता हे जे वृत्तपत्र आहे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र बनलेले होते. पुढचा प्रश्न, मुलींसाठी ममता योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? मुलींसाठी ममता योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गोवा या राज्याने जे आहे मुलींसाठी ममता नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, मुलींसाठी लाडली ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? मुलींसाठी लाडली ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच हरियाणा तसेच दिल्ली या दोन्ही राज्यांनी मुलींसाठी लाडली योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी दीनदलितांची न्यायमूर्ती असे कोणत्या महिलेस म्हटले जात असते? दीनदलिताची न्यायमूर्ती असे खालीलपैकी कोणत्या महिलेस म्हटले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. दीनदलितांची न्यायमूर्ती असे जे आहे या ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांना एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित कोणत्या पक्षाचे ध्येय होते? काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित हे कोणत्या पक्षाचे ध्येय होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मजूर पक्षाचे ध्येय जे आहे काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित हे एक झालेले होते. पुढचा प्रश्न, शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये कोणता पक्ष विलीन झाला होता ते सांगायचं आहे? शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये खालीलपैकी कोणता पक्ष विलीन झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मजूर पक्ष हा जो पक्ष आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये एक विलीन झालेला होता. पुढचा प्रश्न, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे? केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सायमन कमिशन जे आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे एक उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मत अधिकार मिळावा असे कोणाचे म्हणणे होते ते सांगायचं आहे? एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मत अधिकार मिळावा असे कोणाचे म्हणणे होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सायमन कमिशनचे जे म्हणणे आहे एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना फक्त मत अधिकार मिळावा असे एक म्हणणे होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खिलाफत चळवळीनंतर पुढीलपैकी कोणती एक चळवळ झालेली होती? खिलाफत चळवळीच्या नंतर पुढीलपैकी कोणती चळवळ झालेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सविनय चळवळ ही जी चळवळ आहे खिलाफत चळवळीनंतर घडून आलेली आहे. पुढचा प्रश्न, 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा किती ग्रॅम प्रथिनापासून मिळत असते ते सांगायचं आहे मित्रांनो. 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा ही किती ग्रॅम प्रथिनापासून मिळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 4 किलो कॅलरी एवढी जी ऊर्जा आहे 1 ग्रॅम प्रथिनापासून प्राप्त होत असते. पुढचा प्रश्न, प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते एक धरण बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. भंडारदरा हे जे धरण आहे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. महाराष्ट्रातील पालघर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सातपाटी मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यात मुक्कामास असताना किल्ल्याला वेढा घालण्यात आला होता ते सांगायचं आहे? शिवाजी महाराज यांनी कोणत्या किल्ल्यामध्ये मुक्कामास असताना त्यांच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. शिवाजी महाराज जे आहे पन्हाळा किल्ल्यामध्ये असताना त्यांच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पन्हाळा या किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने वेढा घातला होता ते सांगायचं आहे? पन्हाळा किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सैन्याने वेढा घातलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सिद्धी जोहर यांच्या सैन्याने किंवा यांनी जे आहे पन्हाळा किल्ल्याला शिवाजी महाराज त्यामध्ये असताना वेढा घातलेला होता.
तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.